अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला एवढंच माहिती आहे, त्यांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटे कापली, त्याच्यानंतर ते आग्र्याहून आले. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं याच्या पलीकडेही व्यक्तिमत्व होतं. ते म्हणजे काय, पहिल्यांदा सती प्रथा जर बंद कोणी केले असेल तर छत्रपती शिवाजी महाराज बंद केले. त्यांच्या आईला सती जाण्यापासून पहिल्यांदा रोखलं. दुसरी गोष्ट काय, छत्रपती शिवाजी महाराजांची काय आहे की शेतकऱ्याच्या देठालाही कोणाला हात लावून द्यायचे नाही. जर कोण जर त्या देठाला हात लावत असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराज शिक्षा द्यायचे. तिसरी गोष्ट त्यांच्यामध्ये काय होती, विनाकारण कोणी झाड तोडलं त्या मोबदल्याचा शिक्षा द्यायची आणि पुन्हा त्याच्याकडून ते झाड लावून घ्यायचे. ते वनरक्षक पण होते. चौथी गोष्ट, छत्रपती जे पाण्याचे साठे गडावरती अजून तसेच आहेत, ते जलमय पण होते. आणि पाचवी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेण्यासारखी म्हणजे त्यांच्या काळामध्ये जळणघडणाची काहीच साधन नव्हते, तरी पण त्यांनी 100 किल्ले बांधलेत आणि ते आज पण तसेच आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नव्हता. त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मी माझ्याकडून श्रीप्रवादन करतो आणि 2 शब्द सीपी सरांनी पण आम्हाला मनोगत व्यक्त करावं. इंद्रजनी जंबपर वामरस कंबपर रावण सुअंबपर रघुकुल राज है पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बार पर राम विजयराज है। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। रावण पर चीता मृगदंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंत पर कान्हजिनी कंस पर तोल मिलित बंत पर जय शिवराज है। जय शिवराज है। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सगळ्यांना शुभेच्छा। आणखी नेहमीप्रमाणे आपण साजरच करतोय, पण एक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुसती साजरी न करता, जयंती तर प्रत्येक वर्षी येते, प्रत्येक जण साजरीच करत असतो, पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यांचे विचार आहेत ते फक्त तुम्ही साजरे करा। साजरे असे करा की पुढच्या पिढी, आपण ह्या एक पिढी इन पिढ्या म्हणजे जनरेशन टू जनरेशन की आता आपण जे करू ते आपली पिढी फॉलो करा, त्यांचे विचार आत्मसात करा। आणि शिवाजी महाराज तर सगळ्यांनाच माहिती आहे, ते बोलतात की अंधार खूप झाला, एक दिवा पाहिजे, आणि भारत देशाला एक छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे। पण असं नाहीये, मी याच्या उलट बोलेन, अंधार फार झाला, एक जिजाऊ पाहिजे। एक अंधार फार झाला, एक जिजाऊ पाहिजे। हिंदुस्थानाला एक जिजाऊची अत्यंत म्हणजे अत्यंत गरज आहे। जोपर्यंत जिजाऊ आऊसाहेब नाही निर्माण होत तोपर्यंत शिवाजी महाराज निर्माण होऊच शकत नाही। आणि जे स्वराज्याचं स्वप्न आहे ते आऊसाहेबांनी पाहिलं, ते जर तुम्ही माझ्या मैत्रिणी असतील, सगळ्याच असतील, ज्या ह्यांच्यातूनच आऊसाहेब निर्माण होतील। शिवाजी महाराज किती जरी शिवाजी महाराज जन्माला येतील, फक्त या देशाला, हिंदुस्थानाला एक जिजाऊ पाहिजे। शिवाजी महाराज आहेतच, फक्त आता गरज आहे ती आऊसाहेबांची गरज आहे।
आणि हे फॅक्टच आहे. हो. आणि शिवाजी महाराजांचा काळ हा शिवाजी महाराजांचा काळ ही मरण्याचा स्पर्धा होती, जगण्यासाठी कोणी काळ तो जगण्यासाठी नव्हताच. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सैनिक, प्रत्येक मावळा हा कुठलीही लढाई असू दे मरायला तयार होतो. निष्ठावंत, एक निष्ठा काय असेल तर त्याच काळात निष्ठा पाहिली गेली. आता निष्ठा आहे असं काही नाहीये, फक्त एक फुंकर मारण्याची गरज आहे. असंख्य मावळे तयार आहेत, असंख्य जिजाऊ तयार आहेत, पण एक फुंकरची गरज आहे. ते आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच फक्त साजरी न करता छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या पिढ्यांना आपण असं पिढ्या तयार करायच्या आहेत की एक इंग्रज हे एक व्याख्यानकार आहे, तो असं लिहितो की ह्या हिंदुस्थानवर मराठ्यांनी अख्ख्या हिंदुस्थानवर राज्य केलं, पण 150 वर्ष इंग्रजांनी राज्य का केलं? तर तो लिहितो असा की त्यानं प्रत्येक राजे महाराजे यांचं प्रत्येक राजे महाराजांचं वाचलं. नंतर तो असा त्याचा निष्कर्षवर आला तो की इथला मराठी समाज, इथला देश छत्रपती शिवाजी महाराजांना विसरला, म्हणून 150 वर्ष पारतंत्र्य जावं लागलं. इथून पुढे जर तुम्ही जो इतिहासाला विसरला तो सगळ्याला विसरला, कारण इतिहास हा विसरून चालत नाही. येणाऱ्या पिढ्या जर आपल्याला घडवायच्या असतील, येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला जर स्वाभिमानानं जगायला शिकायचं असेल तर हा इतिहास आपल्याला जागरूक ठेवला पाहिजे. त्यामुळं पुन्हा एकदा छत्रपती बोलण्यासारखं गरज काय? प्रौढ प्रताप पुरंदरा, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय.